तर गिरगावाच्या शोभायात्रेमध्ये आदित्य ठाकरे देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी, यांनी पाहूया। गिरगावमध्ये शोभायात्रेला सुरुवात झाली आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर हे परंपरा संस्कृती जपण्याचं काम या निमित्तानं केलं जातं। आदित्य ठाकरे देखील आहेत, या निमित्तानं आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। आपण पाहताय उत्साह अफलातून आहे, जोश भरपूर आहे आणि हेच साजरं करायला आपण इथे येतो प्रत्येक वर्षी। तसं डोंबिवलीत मी अनेक वर्ष माझ्या आईकडून ऐकलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। फडकी रोड तसं इथे गिरगावमध्ये आपण साजरं करतो। नाही, मला वाटतं संस्कृती कायम राहते जोपर्यंत आपल्यात मराठी पण आहे। ही संस्कृती जपून राहील ना, आपण सगळे आहोत जपायला। याच्या पुढेही राहील की नाही अशी शक्यता देखील व्यक्त केली। मला वाटत नाही चिंता करण्याची गरज आहे। अर्थात भाजप डोक्यावर बसल्यानंतर आपली सगळ्यांची संस्कृती काय होणार हे वेगळी गोष्ट आहे, पण आज आपण पाहतोय सणावारी आपण जसे सगळे उतरलेलो आहोत रस्त्यावर, संस्कृती जपत जाईल, प्रगती होत राहील। आपण बघतोय की जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ही संस्कृती जपणार आहे, पण भाजप डोक्यावर